नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपली तणनाशक मारण्याबद्दल कोणतं तणनाशक होतं ते पण माहिती दिलेली आहे आणि कशी काळजी घ्यायला पाहिजे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये। तरी मित्रांनो, आपल्याला फवारणी करायला 3 ते 4 दिवस मिनिमम झाले असतील। तरी पाहू शकता मित्रांनो तुम्ही, आपलं जिथं स्प्रे फवारणी झालेली आहे त्या गवतांवर ते गवत पूर्ण आपलं मरून गेलेलं आहे मित्रांनो आणि काही मरण्याच्या पोझिशनमध्ये मित्रांनो। तरी पाहू शकता तुम्ही, हे बघा, जो भाग आपण मारलेला आहे तेवढा भाग आपल्याला बरोबर मेलेला दिसतोय आणि जेवढं आपण त्यांना सांगितलंय तर 2च फुटावर झाडापासून 2 फूट इकडे सोडायला पाहिजे, 2 फूट किंवा 1.5 फूट तिकडे सोडायला पाहिजे। तर बघा मित्रांनो, आपल्या माणसाने बरोबर तसंच काम केलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही, हे बघा, इथं जर त्यांनी काळजी नाही घेतली असे ते झाड आपलं बडाला असतं, याच्यावर जर औषध पडलं असतं तर बघा छोटं झाड आहे आपलं आंब्याचं, तरी बघा इथं बरोबर सोडून दिलेलं आहे त्यांनी आणि बघा झाडाला काही हानी नाही मित्रांनो। तरी मित्रांनो, कोणतंही पीक असो, केळी, पपई, कपाशी, मका, आदर जे पण असेल त्याची आपण व्यवस्थित असं फवारणी, तणनाशक असो किंवा वरून आपला स्प्रे करायचा असो, त्याची काळजी आपण खूप व्यवस्थित घ्यायला पाहिजे। त्याच्याने काय आहे, जे आपल्याला झाडांना जे किंवा पिकांना जो प्रॉब्लेम भासतील ते भासणार आहे मित्रांनो। नाही तर आपले काय एक छोटीशी गलतीमुळे काही प्रॉब्लेम येऊ शकतात आपल्या पिकांना त्याच्यामुळे। आणि जरी आपल्याला काही गोष्टी जरी समजल्या नाही तरी आपण जे एक अनुभवी आहेत त्यांना विचारायला आपल्याला काही हरकत नाही मित्रांनो, कारण आपण त्या पिकाला म्हणा किंवा त्या झाडाला म्हणा खूप आपण लहानाचं मोठं केलेलं असतो आणि असं एक छोटीशी गलतीमुळे ते आपलं नुकसान होण्याची दाट शक्यता असते मित्रांनो। तरी मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, आपण जे मारलेलं आहे त्याचा आपल्याला तणनाशकाचा रिझल्ट मिळाला आहे ना मित्रांनो। आणि ते जे पॅराकोट म्हणून औषध आहे मित्रांनो, ते वरून ॲक्सेप्ट करतं आहे आणि अदर जे तणनाशक आहे ते आपल्या मुळापासून घेतं। म्हणजे याचं असं आहे, ज्या पानांवर पडलं ते मग तुमचं पीक असो काय पण असो त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि वरून मारल्यामुळे त्याला खाली जे आपल्या मुळं आहेत त्यांना काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो। फक्त काळजी व्यवस्थित घ्यायला पाहिजे आणि असं तुम्ही कोणाला पण आपले अनुभवी लोक आहेत त्यांना विचारूनच किंवा कंपनीवाले असतील त्यांना विचारूनच हे करायचं मित्रांनो। आणि मित्रांनो, पाहू शकतात आपलं वरून पण स्प्रे मारायचं काम चालू केलेलं आहे मित्रांनो। आणि त्याच्यात बघा तुम्ही, हे आपलं याच्यात मायक्रोन्यूट्रन फर्टिलायझर्स आहे मित्रांनो। आणि हे जे कल्पा म्हणून आहे मित्रांनो, याच्यात पण तुमचं कॉम्बिनेशन ऑफ स्वीट ह्युमिक अमोनियम ॲसिड न्यूट्रिशन असे कंटेन आहेत मित्रांनो। आणि हे जे तुमचं आडीचं आहे मित्रांनो, म्हणजे आपण तो फवारा मारला होता आपण आंब्यांना आणि तो व्हिडिओ पण बनवला होता आपण। तर मारल्यानंतर काही 15-20 अर्धा तासानेच पाऊस पडून गेला होता, त्याच्यामुळे तो असं वाटत होतं आपल्याला धुतला गेला पण थोडंफार रिझल्ट भेटले आपल्याला। पण तरी काही पानांवर आडे वगैरे होती किंवा बाकीचे पानं पिवळं पडत होते, त्याच्यामुळे आपण स्प्रे करतोय मित्रांनो। आणि पाहू शकता तुम्ही, हे बघा, हे औषधे आपण भरून घेतलेली इथं, त्याच्याने ते तिघी औषधे टाकलेली इथं आणि हे स्टिकर आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, पाहू शकतात आपलं, पाहू शकता तुम्ही, आपलं वरून स्प्रे मारायचं पण काम चालू केलेलं आहे आपण फवारणी। बघा तुम्ही, थोडं झाड हायटेड आहे आपलं, पण तरी आपल्या माणसांना जसं काम आपण सांगितलं तसं एकदम परफेक्ट करतात मित्रांनो, कारण त्यांना पण माहिती आहे आपण जर काळजी घेतली तर त्याचा फायदा आपल्याला भेटतो। तरी मित्रांनो बघा, इकडच्या साईडनं पण आपण एक सेट पूर्ण करतोय मित्रांनो। हे बघा, हे बघा, हा भाऊ पण मारतोय इकडच्या सेटला, म्हणजे एका बाजूने एक जण आहे आणि एका बाजूने एक जण मारतोय म्हटलं, म्हणजे दोघी साईडला एक व्यक्ती आपला स्प्रे मारतोय। तरी मित्रांनो, सांगायचं हेच राहतं, तर आपण जर काळजी घेतली व्यवस्थित पिकांची तर त्याचा मोबदला आपल्याला भेटतोच, कोणताही पीक असो। पण आपण जर निष्काळजीपणा केला तर त्याच्याने दुष्परिणाम पण आहेत मित्रांनो। तरी मित्रांनो, असं जर आपण काम केल्यानंतर आपल्याला त्याच्यातून ते पिकामधून काहीतरी जर वाटलं ना मित्रांनो, तर खूप आनंद वाटतो। आणि सांगायचं म्हटलं असंच वाटतं मित्रांनो मला, तर तुम्ही असं म्हणजे मी व्हिडिओज बनवतोय आणि टाकतोय याच्यातला काही अर्थ नाही मित्रांनो। याच्यात मला जी आवड आहे
त्याच्यामुळे मला खूप आनंद, याचे जर नवीन पानं आले किंवा असं काहीतरी पिकांवर चांगलं दिसलं ना आणि त्याच्यातून आहे ना काम करण्याची खूपच ऊर्जा मिळते. हे बघा तुम्ही, असं वाटतं ना तर खूप वेगळा आनंद निर्माण होतो मित्रांनो. फक्त आपण एकदम अगदी निखोज मनाने जर काम केलं ना आणि आवडीने केलं ना, आपण ज्या कामाला आहेत तोच कामाचा विषय धरायचा. आपण बाकीचं तिकडे ते टेन्शन ना तिकडे सोडून द्यायचं. आपण ज्या जागेवर आहेत तेच काम. आता मी जरी गाडीवर राहिलो तर गाडीवर ते टेरिंग पकडली ना तर टेरिंगचा आणि गाडीचा विचार करणार. शेतीमध्ये आलो ना, घरचा विषय तो घरच सोडून द्यायचा. आपल्या पिकांवर काय आहेत काय तिथं तुम्ही मन लावून करा, आपल्याला तिकडनं रिस्पॉन्स पण भेटतो आणि आपल्याला काय प्रॉब्लेम येते पिकांना तर असं समजून घ्यायला आपला जो माइंड येतो अगदी फ्री राहतो मित्रांनो. तसंच मित्रांनो मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो, ते जे आपले पुढं व्हिडिओ येत राहतील तुम्ही व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. आणि तसेच आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो. घंटीला अवश्य क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला जे माझे पुढचे व्हिडिओ येतील तर मला परत लिंक ठेवायचं काम राहणार नाही मित्रांनो. तुम्ही जर बेल आयकॉनला क्लिक केलं, ऑल म्हणून क्लिक करून दिलं मित्रांनो बेल आयकॉनला घंटीला, तर तुम्हाला सगळे ऑटोमॅटिक मेसेज येत जातील मित्रांनो. दुसरं काहीच नाही. एक आपलाच साधारण शेतकरी, एक शेतकरीच्या नात्याने सांगतोय मी. आपण असं भरपूर व्हिडिओ पाहतो, भरपूर हे करतो, पण माझ्याकडनं तुम्हाला जरी 5% पण माहिती भेटली मित्रांनो, काही गोष्टी आपल्याला जिथे कुठंतरी होऊ शकतात आपल्याकडनं चुका, तर ते 5-5, 10-10 मिनिटाच्या पण तुम्हाला माहिती त्याच्यातून निघाली 3-4-5 मिनिटांनी मित्रांनो, तरी खूप काही आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो इंस्टाग्राम फेसबुकला आपण फॉलो करा आणि लाईक करा, शेअर करा, हेच सांगू इच्छितो मित्रांनो. धन्यवाद.